ओके. लिमिट्समध्ये सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? लिमिटच्या कॉन्सेप्ट शिकलो. नंतर आपण डायरेक्ट आणि सबस्टिट्यूशन मेथड शिकलो. त्याच्यानंतर आपण रॅशनलायझेशन मेथड शिकलो. बरोबर आहे. आता जी पुढची एक्सरसाइज आहे त्यात आपल्याला काय शिकायचं बेटा? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे लिमिट शिकायची. ठीक आहे. सो ट्रिग्नोमेट्री वी हॅव ऑलरेडी लर्न. आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये सगळ्यात पहिले रूल पहा, सिंपल आहे लिमिटचा. लिमिट एक्सटेंज टू 0, शून्य लक्षात घ्या. लिमिट एक्सटेंज टू 0 असेल तर साइन एक्सला एक्सने डिवाइड केलं तर आन्सर इज 1. ओके. त्याचं इम्प्लिकेशन काय बेटा? लिमिट एक्सटेंज टू 0 साइन के एक्स अपॉन के एक्स इज 1. एक्सला मल्टिप्लायर 5 आहे. मग अँगल काय झाला? साइन 5x. तर डिनॉमिनेटरला काय पाहिजे? 5x. म्हणजे मी डिवाइड बाय 5 करील, मल्टिप्लाय बाय 5 करील, त्याला बॅलन्स करेल आणि मग आन्सर 1. साईनच्या ऐवजी टॅन जरी असला, रूल तोच आहे, टॅन एक्स अपॉन एक्सचं लिमिट 1, पण लिमिट एक्सटेंज टू काय बेटा? 0. लिमिट एक्सटेंज टू काय? 0. मग टॅन के एक्स असेल तर खाली के एक्स. मग टॅन 7/2x आहे, खाली सुद्धा 7/2x असला पाहिजे. इज दॅट ओके? ही आपली सगळी गरिबी आहे. फंडामेंटल आयडेंटिटी किती आहेत? 3. पहिली साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1. काय निघतं त्यातनं? साइन स्क्वेअर इज 1 मायनस कॉस स्क्वेअर, किंवा कॉस स्क्वेअर इज 1 मायनस साइन स्क्वेअर. शिवाय हा जो 1 आहे त्याला आपण 1चा स्क्वेअर का लिहित असतो? जरा पटकन सांगा, पटपट बोल ना. ए प्लस बी, ए मायनस बी. 1 प्लस कॉस, 1 मायनस कॉस. खाली 1 प्लस साइन, 1 मायनस साइन. चला इकडे पहा, सेक स्क्वेअर इज 1 प्लस टॅन स्क्वेअर. काय काय निघतं त्यातनं? सेक स्क्वेअर मायनस 1 इज टॅन स्क्वेअर. आणि मग हा जो 1 आहे त्याला 1चा स्क्वेअर का लिहिला? सेक प्लस 1 सेक मायनस 1 म्हणजेच टॅन स्क्वेअर. अलग लक्षात. सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर ऑल्सो 1 म्हणजे काय? सेक प्लस टॅन सेक मायनस टॅन मल्टिप्लिकेशन 1. हे आपण ऑलरेडी रिवाइज केले. सेक मायनस टॅन कोणाचा रेसिप्रोकल आहे? सेक प्लस टॅनचा. सेक प्लस टॅन कोणाचा रेसिप्रोकल आहे? सेक मायनस टॅनचा. तिसरी आहे बेटा कोसेक स्क्वेअर इज 1 प्लस कॉट स्क्वेअर. तो एक अलीकडे आला तो कोसेक स्क्वेअर मायनस 1 इज कॉट स्क्वेअर. मग ते परत 1ला काय लिहिणार बेटा आपण? 1चा स्क्वेअर. कशामुळं? त्याचाच अर्थ असा आहे कोसेक प्लस 1 कोसेक मायनस 1 म्हणजेच कॉटचा स्क्वेअर. कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर इज 1. परत एकदा कोसेक प्लस कॉट कोसेक मायनस कॉट इज 1 म्हणजेच कोसेक मायनस कॉट कोणाचा रेसिप्रोकल आहे? कोसेक प्लस कॉट. कोसेक प्लस कॉट कोणाचा रेसिप्रोकल आहे? कोसेक मायनस कॉट. मल्टिपल अँगल्स साइन 2 थीटा 2 साइन थीटा कॉस थीटा. दुसरा फॉर्म 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. कॉस 2 थीटाचे किती फॉर्म बेटा? 4. मोठ्याने बोला. पहिला कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. दुसरा 2 कॉस स्क्वेअर मायनस 1. तिसरा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर आहे की नाही. चौथा 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. त्यातनं काय निघतं बेटा? ह्या फॉर्ममधून काय निघतं आपल्याला? 1 प्लस कॉस 2 थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा. खालच्यातून काय निघते बेटा? 1 मायनस कॉस 2 थीटा इज 2 साइन स्क्वेअर थीटा. हे दोघं निघाले. नंतर टॅन 2 थीटा 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. मल्टिपलमध्ये हे बाकीचे तिघ जण 3 थीटावाले बोला. साइन 3 थीटा इज 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. कॉस 3 थीटा 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. टॅन 3 थीटा 3 टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. हे झालं रिव्हिजन आणि क्वेश्चनला झाली सुरुवात. बोला. चलो सॉल्व किया जाए. लिमिट एक्सच्या ऐवजी इथं कोण दिसतोय? थीटा टेन्स टू 0. वरती साइन आहे खाली टॅन आहे. साइनचा अँगल कोण आहे? यम थीटा. टॅनचा अँगल कोण आहे बाळा? यन थीटा. मग मला सांगा साइन यम थीटा. ओके सॉरी साइन कोण आहे बेटा? यम थीटा. तर आपल्याला माहिती आहे साइन के एक्स अपॉन के एक्स. मग यम थीटा अपॉन कोण पाहिजे बेटा? यम थीटा. पटकन बोला कोण पाहिजे? यम थीटा. जरा सगळ्यांनी नीट ऐका. मला एकदा सगळ्यांनी सांगा. वरती पारे सगळ्यांनी लिहायचं बंद करा. वरती साइन आहे खाली टॅन आहे. नीट ऐका बरं का. वरती साइन आहे आणि खाली मी एकदा काय करतो? लिमिट थीटा टेन्स टू 0. वरच्याला पण घेतलं आणि खालच्याला पण घेतलं. पटकन सांगा. इथपर्यंत सगळं क्लिअर आहे माझं? मग आता ज्याने मी वरच्याला डिवाइड करतोय त्यानेच मी खालच्याला डिवाइड करतो. मॅथमॅटिकली आय विल बी करेक्ट. मग बाळा वरती पण थीटाने डिवाइड केलं आणि खाली पण पटकन सांग झालं की नाही बॅलन्स? वरती यम थीटा आहे ना बाळा. तो याला कोण पाहिजे? यम. तर मी डिवाइड बाय यम मल्टिप्लाय बाय यम. यन थीटा आहे मला यन थीटा पाहिजे होता. डिवाइड बाय यन. झेपलाय का सगळ्यांना? आणि मग मला सांगा हे आन्सर काय? 1. अरे हे लिमिट काय आहे? 1. हे लिमिट काय आहे? अरे झेपा की नाही झेपा? सो बेटा 1 इंटू यम आणि खाली काय आलं बाळा फायनल आन्सर? हां छाप लो जरा जल्दी.
डायरेक्ट थिटाला 0 टाकलं असत काय झालं असतं? अरे साइन 0 0 tan 0 0 0/0. कोणता फॉर्म? इनडिटर्मिनेट फॉर्म. त्याला डिटरमाइन करता आलं नसतं. आले लक्षात? साइनचा जो अँगल वर आहे तो अँगल फक्त खाली आला पाहिजे, टॅनचा जो अँगल वर आहे तोच अँगल खाली आला पाहिजे. फिनिश्ड. चला इथे सांगा बरं आता क्या किया जाए. हा डायरेक्ट जर थिटाला 0 टाकलं काय होईल? 0 झाला. कॉस 0 काय बाळा? 1. 1 - 1 0. न्यूमरेटर काय असतात? 0. खाली काय आलंस बेटा? 0 स्क्वेअर 0 0/0. इनडिटर्मिनेट फॉर्म. तो क्या करें? आई का नाही? 1 - cos 2 थीटा. मोठ्याने बॉम्बला 2 sin स्क्वेअर थीटा. काय बेटा? 2 sin स्क्वेअर थीटा. बघ 2 sin स्क्वेअर थीटा. आणि खाली काय रे बेटा? थीटाचा स्क्वेअर. सगळ्याला माहिती आहे 2 कॉन्स्टंट आहे. मल्टिप्लायर घेतला बाहेर आणि मग साइनचा पण स्क्वेअर आहे, थीटाचा पण स्क्वेअर आहे. याला काय लिहू बेटा आपण? लिमिट थीटा टेन्स टू 0. वरती साइन थीटा आहे बेटा, खाली थीटा घे आणि द होल स्क्वेअर. पटकन सांगे सगळ्यांना झेपला कडवा घेऊन गेलं. अरे वरचा पण स्क्वेअर खालचा पण स्क्वेअर खोक्यात घातला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. आता हे ब्रॅकेट कोण आहे बेटा? जल्दी बोलो. 1. 1चा स्क्वेअर काय असतो? 1. फायनल आन्सर आलं 2. सोपे सोपे समीद. हे पण कळलं नाही असं कोणी आहे की तर? अरे समजतंय का नक्की? वही जरा वाजत गाजत भरली पाहिजे, नुसती भरली नाही पाहिजे. काहीची क्वालिटी एकच वही आहे. सर्व धर्म समभाव, सर्व विषय समभाव. चला रायटिंग ओव्हर. अरे झालंय का? चला पुढे. लिमिट एक्स टेन्स टू 0. वरती x इंटू टॅन एक्स येतो. हा आणि खाली 1 - cos x. चला x ला 0 टाकलं तर काय होईल बेटा? वरती होईल 0 tan 0 0 आणि खाली 1 - cos 0 1 1 - 1 0. परत कोणता फॉर्म आला? 0/0. तो क्या किया जाए? शॉर्टकट फॉर्म दिला होता तुला यल हॉपिटल, त्याने बी आन्सर येणार आहे. आपण ते कशात करणार आहे? सीईटीच्या क्वेश्चन्स मध्ये है ना. स्टिल यू विल गेट आन्सर. इथे अब क्या किया जाए बघ आता. सो बेटा लिमिट एक्स टेन्स टू 0 बुक मध्ये चेक करता बरं का, एखाद वेळेस स्क्वेअर असेल तर गडबड होईल. बरोबर आहे क्वेश्चन? ठीक. चला सो बेटा 1 - cos x ला आपण काय लिहू शकतो बाळा? 2 sin स्क्वेअर x/2. काय लिहू शकतो? 2 sin स्क्वेअर x/2. तो सारे बच्चे ध्यान दो. लिमिट एक्स टेन्स टू 0. लिमिट एक्स टेन्स टू 0. वरती x आहे इंटू टॅन एक्स आहे, तर खाली लिहिलं बेटा आपण 2. काय लिहिलं बेटा? साइन स्क्वेअर x/2. आता बालमित्रांनो डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर x/2 आहे का नाही? आधी लिहायचं पण पुरं समजून घे बरं का. साइन x/2 असता तर मला खाली कोण पाहिजे होता? x/2. सारे बच्चे ध्यान से सुनो. वरती साइन x आहे तर खाली x पाहिजे. वरती साइन kx आहे तर खाली kx पाहिजे. वरती साइन x/2 आहे खाली x/2 पाहिजे. मग त्याचा वर स्क्वेअर असू क्यूब असू आपल्याला काही घेणं देणं. तो सारे बच्चे ध्यान से सुनेंगे. खाली x/2 पाहिजे पण आधी एक तर x पाहिजे. मग आपण एक काम करेंगे, स्क्वेअर आहे तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना आपण इकडे बरोबर का. न्यूमरेटर कोण आहे बेटा? x tan x. त्याला कशाने भागू बाळा आपण? x स्क्वेअरने. आता डिनॉमिनेटरला याला सेपरेट लिमिट लिहा. लिमिट x टेन्स टू 0 कोण आहे बेटा आपला? 2 साइन स्क्वेअर. पटकन सांग का लगा आता हे? वरच्याला बी x स्क्वेअर खालच्याला बी x स्क्वेअर डिवाइड केलं. ऑल राईट. त्याने काय झालं बेटा? हा x उडाला स्क्वेअर मधला एक जण उडाला. सरळ सरळ लिमिट एक्स टू 0 tan x/x. न्यूमरेटर काय आला? 1. सरळ सरळ न्यूमरेटरचा मॅटर मिटला. आता पहा l इज इक्वल टू ओके. चला आपलं लिमिट l इज इक्वल टू न्यूमरेटर आला बेटा 1. खाली 2 बाहेर येईल का नाही?
अरे या दोन बाहेर निघाल ना, ठीक आहे, दोन बाहेर निघाला. लिमिट x टेन्स टू 0. दोन बाहेर आलेला आहे. साइन स्क्वेअर एक्स बाय 2 आहे आणि खाली कोण आहे बाळा, एक्स स्क्वेअर. तो आपण एक काम करेंगे, सारे बच्चे ध्यान से सुनो, लिहायचं बंद कर. साइन फंक्शनचा स्क्वेअर आहे आणि खाली एक्सचा सुद्धा स्क्वेअर आहे. ते अँगल काय असू दे, आधी एकत्रित लिहू आपण त्याला. साइन स्क्वेअरच्या ऐवजी तो अँगल कोण आहे, एक्स बाय 2 आणि खाली कोण आहे बाळा, एक्स द होल स्क्वेअर. नीट बघ नीट बघ नीट बघ. हे बघ 80% पोराच्या डोक्यावरून गेलंय हे, मी आधीच सांगतो, मानकावडा आहे मी. साइनचा स्क्वेअर एक नाही, खाली एक्सचा स्क्वेअर एक नाही, वरच्याचा स्क्वेअर भागिले खालच्याचा स्क्वेअर. हे बघ ही गरिबी झाली तुम्ही. ए चा स्क्वेअर आणि खाली याला काय लिहू शकतो आपण, ए अपॉन बी द होल स्क्वेअर. हे कार्यक्रम केला इथं. अरे का आलंय का. आता मला सांगा आतमध्ये, आता पुढच्या स्टेपला बघ बरं का आपण, एक स्टेप वाढू. हे बघ 1 अपॉन, हे बघ खाली 2 ॲज इट इज, आणि हा जो ब्रॅकेट आहे लिमिट x टेन्स टू 0. साइनचा अँगल कोण आहे बाळा, x बाय 2, पण त्याच्या खाली नुसता कोण आहे, x. पण ऍक्च्युली कोण पाहिजे, x बाय 2. अरे बरोबर आहे का नाही, कोण पाहिजे, x बाय 2. मग बालमित्रांनो हा x बाय 2 पाहिजे तर याला गुणिले 2 करावं लागेल ना. अरे डिनॉमिनेटरला x होता का नाही, त्याला मी x ने जर भागलंय तर मला त्याला गुणावं बी लागेल ना. मग तिला बॅलन्स झालं का नाही झालं ते. हा, आणि या ब्रॅकेटचा कोण होता, स्क्वेअर. पाय आपण डिस्टर्ब केलं समला, अजिबात नाही. चला पुढची स्टेप सांगा बरं मला आता. 1 अपॉन, हा हे दोन बाहेरच आहे. सांगा आता आतमध्ये, हा अरे लिमिट x टेन्स टू 0. हा तिथून पुढे शॉर्टकट मारणार बरं का मी, सध्या सेपरेट लिहितो. इकडे बघ, साइन एक्स बाय 2 बरं का, डिवायडेड बाय त्याचा जोडीदार खाली कोण पाहिजे होता बेटा मला, एक्स बाय 2 गुणिले 2 म्हणजे ऍक्च्युली इट इज 1 बाय 2. अरे हा जो 2 आहे तो डिनॉमिनेटर आहे ना, ऍक्च्युली इट इज 1 बाय 2. कम ऑन, ऍक्च्युली इट इज. आणि मग मला त्याला जर का ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचा, जरा नीट पहा, मला जर त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचा, हे बघ हा जो 2 आहे हा इकडून बाहेर निघाला, म्हणजेच हा 1 बाय 2 चा स्क्वेअर होईल डिनॉमिनेटरला. काय होईल बेटा, ह्या 1 बाय 2 चा, समजे की नाही समजे, कळालंय का, डोक्यावरून गेलंय. हा जो 2 आहे न्यूमरेटर सोडून इथं खाली बघ 1 बाय 2 आहे, म्हणजे तो डिनॉमिनेटरला 1 बाय 2 चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे का नाही. हा लिहा लिहा, इथं पण लिहा. हां तर 1 बाय 2 चा स्क्वेअर इथपर्यंत कळालं की सगळ्यांना. सो फायनली आवर लिमिट एल इज इक्वल टू 1 अपॉन, हा बघा 2 लिमिट x टेन्स 0. हे काय आलं बेटा 1, त्याचा स्क्वेअर होता बरं का. अरे याचा काय होता, स्क्वेअर होता. सो 2. सो अलीकडे ह्या लिमिटचा आन्सर आलं 1, त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 बाय 2 चा स्क्वेअर किती आला बेटा 1 बाय 4. हा 2 आणि इकडे बेजूने 4, खालचा 2 1 जाईल, 1 चा स्क्वेअर 1. सो फायनल आन्सर किती आलं 2. झालंय का लिहून. लिमिट चॅप्टर सोपा आहे का नाही. आपल्या अडचणाची आपल्याला फॉर्म्युलेच पाठ नाहीत. चैतन्य फटांगरे 1 प्लस कॉस 2 थिटा. आत्ताच वापरलाय, आत्ता 5 मिनिटं नाही झाली. आदित्य धनवटे 1 मायनस कॉस थिटा. आता काय करावं सर. प्रज्वल 1 मायनस कॉस थिटा, तो डायरेक्ट नाही म्हणतोय. संस्कार सारिका 1 प्लस कॉस थिटा, 1 प्लस कॉस थिटा साइंस स्क्वेअर थिटा. सार्थक काय गरिबी. हा प्रसाद 1 प्लस कॉस थिटा.
वाईट परिस्थिती सिद्धी रे आपलं ह्या टू सुमंत अरे 1 प्लस कॉस थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 1 मायनस कॉस थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 समर्था टॅन 2 थीटा बाकीच्यानी भरवा वयन काही हा चला या समला कसं सोडवायचं ए बाजल आता ती वही भरवा पहिले निदान आई बापाला ते क्लास लावले समाधान वाटलं पाहिजे नाही तर ते सारं पाप माया नशीब यायचं चालू द्या दान का सेक एक्स मायनस 1 आणि खाली कोण आहे बेटा एक्सचा स्क्वेअर सांगा आता काय करायचं क्या जब भी बारी सेक की आई तो क्या हमने आपको पढ़ाया था सेक स्क्वेयर होता है सर 1 प्लस टैन स्क्वेयर तो क्या सेक स्क्वेयर थीटा माइनस 1 स्क्वेयर होता है टैन स्क्वेयर थीटा और क्या इसी चीज को अपन लिख सकते हैं सेक प्लस 1 एंड सेक माइनस 1 बरोबर आहे का मग सेक प्लस 1 आणि सेक माइनस 1 आई तर येणार नाही तर मग मला अरेंज तर करावं लागेल ना कळलं का तो क्या करेंगे सेक एक्स माइनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर हे माझं सम आहे तर सेक माइनस 1 मी याला जोडीदार काय आणला सेक एक्स प्लस 1 आणि परत एकदा डिवाइड बाय हा निदान काय केलं हे तर कळालंय का तू कालच्या पासून तिकडे कोपऱ्यात पाहतोय सार्थक वरूर याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी ते नुसतं कोपऱ्यात पाहतोय अरे इकडं बघ ना भाऊ हे बघ इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 हा ए सेक माइनस 1 आणि सेक प्लस 1 इज ॲक्च्युली सेक स्क्वेअर मायनस 1 आणि सेक स्क्वेअर मायनस 1 कोण बेटा टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर मायनस 1 कोण आहे टॅन स्क्वेअर सो न्यूमरेटर कोण आला बेटा टॅन स्क्वेअर एक्स अपॉन आता खाली काही करायची गरज नाही आता इकडे पहा त्याचा जोडीदार खाली कोण इकडं एक्स स्क्वेअर आणि ही जी टर्म आहे उरलेली आहे बघ त्याला आपण सेपरेट लिमिट घेऊन टाकू कमॉन लिमिट एक्स त्याचं कारण काय बेटा ॲडजस्टमेंटमधून उरलेली जी टर्म आहे ना बरं का ही वाली तर तिला सेपरेट लिमिट काय घेतलं तिथं लिमिट पहा ना x 0 टाकून त्या फरक नाही सेक 0 इज 1 बाय कॉस 0 इज 1 म्हणजेच 1 सो टॅन स्क्वेअर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर आता का हे 1 आहे कारण याला आपण टॅन एक्स अपॉन एक्स द होल स्क्वेअर केला असता 1 चा स्क्वेअर 1 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन एक्सला 0 जर का टाकला तर सेक 0 प्लस 1 आणि सर्वांना माहिती आहे सेक 0 काय बच्चा 1 सो 1 अपॉन 1 प्लस 1 विल बी 1 अपॉन हे कनेक्ट झाला 2 गेटिंग वही बारवा बसले बघत काही कळत नसलं तरी निदान घरच्याला तर एवढं गांडवलंय तर मग थोडक्या करता काय सोडता गेल्या सरची नुसती वही छापायची फार वाईट वाटतं मला पण त्याला काही पर्याय नाही झालं की लिहून अरे घेऊ का पुढचा क्वेश्चन अरे लिहून झालंय का पहा बरं आता नेमकं याला शिवदान कसं सोडवायचं अब क्या करे काहीतरी हिंट दे रणवीर अरे याला कसं सोडवायचं काय काय करावं नेमकं आता डोकं काम दे ना प्रतीक समर्थ चालली मागं बघायला अरे इथं बघ ना 1 मायनस कॉस खाली पण 1 मायनस कॉस दिसते आणि 1 मायनस कॉस थिटा काय आहे श्वेता काय दरिद्रीय राव सगळं लिहून दिले ना वर तिकडे मागचे 1 मायनस कॉस थिटा इज मग लिमिट एक्स टेंड्स टू 0 टू साइन स्क्वेअर आता हा एन एक्स आहे मग एन एक्सला काय लिहिणार बेटा आपण एन एक्स अपॉन 2 खाली 1 मायनस कॉस थिटा परत येतात 2 साइन स्क्वेअर त्याचा जो अँगल आहे एम एक्स त्याला फक्त आपण काय करायचं बेटा 2 ह्या बघ ह्या 2ला हा 2 कॅन्सल आणि पोरांनो ह्या साइन स्क्वेअरला हा साइन स्क्वेअर कॅन्सल बरोबर आहे की नाही वरती साइन स्क्वेअर खाली साइन स्क्वेअर बरं चला ध्यानावर आहेत बरोबर
तो nx/2 है ना, mx/2 है, तो क्या करें, थोड़े इंतजार का मजा लीजिए, हमारे गुरुजी सॉल्व करेंगे, हम छापेंगे, बात खत्म. साइन स्क्वेअर nx/2 आहे. मग याला जोडीदार कोण पाहिजे, अरे तोच पाहिजे ना. म्हणून मी काय करतो बघा, आधी मी असं लिहिलं लिमिट x टेन्स टू 0, बेटा वरच्याचं सेपरेट आणि ऐका बरं का खालच्या सेपरेट घेतलं. आणि आता दोघांना ॲडजस्टमेंट करू. इकडे बघ, सगळ्यात पहिले काय केलं बेटा, मी डिवायडेड बाय, याला पण जोडीदार x घेतला आणि याला पण जोडीदार x घेतला. चालेल का नाही मॅथमॅटिकली? यस सर. सो बेटा ह्या एक्सला जोडीदार कोण पाहिजे रे, n/2 आहे का नाही. त्याला कलर चेंज करून म्हणतो आपण. हे बघ इथपर्यंत का आलं नाही, nx/2 आहे, हा नुसता x आहे, nx/2 ह्या बेटा. आता अलग सेम सेम वरतन खालचा. पण बेटा nx/2 करायसाठी n/2, मग इथं काय करू बच्चा, 2/n. आता इकडे पाय mx/2, इकडे mx/2, मग काय 2 बॅलन्स, बरोबर आहे की नाही. चला नेक्स्ट स्टेप सांगा पटकन. हा बोला. L इज इक्वल टू साइन स्क्वेअर. आपलं काय चुकलं ॲक्च्युली, तो साइन स्क्वेअर आहे. काय बेटा, साइन स्क्वेअर आहे. म्हणजे आपण स्टेप्स कशा करायला पाहिजे, एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर. थांबा ते परत लिहू आपण. अरे स्क्वेअर आहे ना, मी नुसता एकच अँगल कन्सिडर करून केलं. थांबा थांबा, स्टेप बाय स्टेप करू आपण. दिस इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. ते तसंही अरेंज करता आलं असतं, पण ते अवघड जाईल. नेहमी अरेंज करताना सगळ्यांनी काय करा, इथं मी लिहून दिलं तिकडे बघ, a² आणि (b² असला तर त्याला काय करा बोललोय मी, तुम्ही a/b करा आणि मग स्क्वेअर करा. अरेंज करायला सोपं जाईल. तिकडे पहा, ह्या दोघांचाही स्क्वेअर आहे. सो लिमिट x टेन्स टू 0 साइन ऑफ nx/2. बरं का, खाली अजून थोडंसं डिनॉमिनेटरला जागा सोडू आपण ॲडजस्टमेंटसाठी. इकडे पहा, लिमिट x टेन्स टू 0 साइन mx/2. ओके. आणि याचा काय केला बेटा, द होल. म्हणजे थोडक्यात मी काय केलं, वरती आणि खाली न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर दोघांचा स्क्वेअर होता. स्क्वेअरच्या ऐवजी दोघांना एकत्र घेतलं a/b आणि मग ब्रॅकेट्स काय केलं बेटा, स्क्वेअर. आता वरची जी टर्म आहे तिला बघ डिवाइड बाय x, आणि खाली जी टर्म आहे डिवाइड बाय x, आणि आपली तीच ॲडजस्टमेंट जी मला पाहिजे nx/2. तर बेटा मी केलं 2/n, आणि mx/2 तर मी केलं 2/m. पहा एकदम सेफ झालं सम, बरोबर आहे की नाही. फक्त ब्रॅकेट होल स्क्वेअर विसरायचं नाही. सो नेक्स्ट स्टेप आवर L इज इक्वल टू, बघ बेटा, साइन nx/2 अपॉन nx/2 हे लिमिट सरळ सरळ काय आलं बच्चा, 1. आणि डिनॉमिनेटरला 2/n आहे, इकडं डिनॉमिनेटरला 2/m आहे. मग मला सांगा ॲक्च्युली परत एक स्टेप वाढू आपण. ह्या ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटरला लिमिट 1 अलग नाही आहे. लिमिट x टेन्स 0 साइन nx/2 अपॉन n, बरोबर आहे का. खाली 2/n आहे, हा जो n आहे हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, कंपाऊंड फ्रॅक्शन तो n वर, म्हणजे n/2 काय होईल बाळा, तो n/, खाली परत पहा हे अलग नाही 1 लिमिट, भागिले 2/m आहे, म्हणजे त्याला काय लिहू शकतो बाळा आपण, m/, आणि मग कंपाऊंड फ्रॅक्शन असल्यामुळं दोघांची डिनॉमिनेटर 2 झाले कॅन्सल. आणि फायनल आन्सर आला याचा काय होता बच्चा, स्क्वेअर. सो फायनल आन्सर सांगा पटकन. नुसता n उरला होता त्याचा स्क्वेअर, नुसता m उरला होता खाली त्याचा. आर यू ऑल अंडरस्टँडिंग? राइटिंग ओवर.
अरे लिहून झालंय का? सांगा बरं आता ह्या समला कसं सोडवायचं. 2 मायनस कोसेक एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स मायनस ओके. सांगा बरं. जेव्हा पण ट्रिग्नोमेट्रिक लिमिट दिसेल तुम्ही जर एक्सच्या जागेवर π/6 टाकून पाहिला तर पटकन सांगा कोसेक π/6. π/6 म्हणजे किती? 30. कोसेक 30. आता साइन 30 किती आहे? 1/2. त्याचं किती झालं? 2. म्हणजे 2 - 2 किती आलं वरती? 0. चला इथं टाकून पहा 30 कॉट 30. आपल्याला टॅन 30 किती आहे बेटा? 1/√3. त्याचा उलटा काय झाला? √3. √3 स्क्वेअर झाला 3. 3 - 3 0. 0/0. मग त्याला काय पर्याय आहे? एल ऑर्बिटल. वरचा डेरिव्हेटिव्ह अपॉन खालच्याचा. तुम्ही करून पाहत चला. अरे याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह बाय डेरिव्हेटिव्ह. आणि कधीपर्यंत करायचं? 0/0 रिमूव्ह होत नाही तोपर्यंत. त्याने पण आन्सर जरा कोणतरी करून पहा. तोपर्यंत मी नॉर्मल मेथड वापरतो. ओके चला डेरिव्हेटिव्ह करून पहा. वरचा अपॉन खालचा आन्सर विल बी सेम. तर बेटा ह्या समला सॉल्व करण्यासाठी वरती मला कोसेक दिसतोय, खाली मला कॉट दिसतोय. ये रिश्ता क्या कहलाता है? हमने आपको पहले ही पढ़ाया है ना. देखो जबकि कॉट और कोसेक की बारी आएगी तो ये रिश्ता क्या कहलाता है. कोसेक स्क्वेअर होता है बच्चे 1 प्लस कॉट स्क्वेअर. मग मला तिथं कॉट स्क्वेअर दिसला. मला तिथं कोण दिसला बेटा? कॉट स्क्वेअर. तो क्या आपण लिख सकते कोसेक स्क्वेअर -1. समजे की नाही समजे? मग ह्या सम मध्ये या आणि मग इथे कॉट स्क्वेअरला काय लिहायचं बेटा? कोसेक स्क्वेअर -1. सो वरती 2 मायनस कोसेक एक्स ॲज इट इज अपॉन कॉटला काय लिहिलं बेटा आपण? कोसेक स्क्वेअर एक्स -1 आणि पुढं कोण आहे बेटा? -3 ॲज इट इज. सर यांनी काय बेनिफिट झाला तर पहा आता लिमिट 2 मायनस कोसेक एक्स आय एम कीपिंग ॲज इट इज अपॉन कोसेक स्क्वेअर एक्स -1 -3 किती आलं बेटा? 4. आणि सगळ्याला माहिती आहे 4ला काय लिहितो बेटा आपण? हा 2चा स्क्वेअर. आणि मग तिथून पुढची स्टेप काय होते? जल्दी बोलो. लिहू का मी सगळी? आपलं लिहू का ती स्टेप? पटकन सांग मोठ्याने बॉम्बला पुढची स्टेप सगळे. हा अरे बोंबल ना. -2 स्क्वेअर हे पटकन यायला पाहिजे होतं. कोसेक +2 कोसेक -2 बसला गबाळ्यासारखं तेच करीत. तर आपल्याला वेळ वाचवायचा आहे ना. लिमिट x टेन्स टू π/6. हां 2 मायनस कोसेक एक्स न्यूमरेटर अपॉन पाय आता a + b a - b म्हणजेच काय? कोसेक एक्स +2 कोसेक एक्स. रिद्धी आलं का आन्सर? येलो ऑर्बिटल आता यायला पाहिजे नव्हतं. नाही आलं करून देतो मी. लिमिट x टेन्स टू π/6 2 मायनस कोसेक एक्स आहे आणि इथं कोसेक एक्स -2 आहे. हे एकामेकाचे कोण आहेत? निगेटिव्ह. कळतंय सगळ्यांना? लिहा सर लिहा. मायनस कॉमन घेऊन न्यूमरेटरला लिहा. सर अडचण अशी आहे तुम्ही लिहू ना आम्हाला कळाना. अडचण काय आहे? अडचण काय? अडचण काय? अडचण सांगाव सर. काय लेकराचा जीव घेता का आता? कसा तरी वया भरवायचा कार्यक्रम चाललाय. भरू द्या. अरे वरती काय केलं कळालं का? काय केलं? मायनस साईन कॉमन घेतलं. मग त्याने काय झालं? जो प्लस होता तो मायनस झाला आणि जो मायनस होता तो प्लस झाला. मी फक्त स्वॅप करून लिहिलं आणि वरच्याने खालच्याला खाल्लं. ठीक आहे. हां जसं आपल्याला परिस्थितीने खाल्लं तसं. दिस इज इक्वल टू. आता लिमिट टाकून द्या. वरती मायनस साईन राहिलं होतं म्हणजे -1. आता कोसेक π/6 वेदांत गरजे. कोसेक π/6 कसं काढायचं रे? आदित्य चितळे, सिद्धार्थ. हा अरे 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 काय वाईट परिस्थिती. हा आन्सर सांग मला. हा काही सांग. आन्सर सांग. व्हॅल्यू सांग. 2 येत आहे. 2चा स्क्वेअर कोसेक π/6 अँगल 30 आहे पण कोसेकच्या ऐवजी साईन काढायचा. साईन 30 किती आहे? 1/2. मग त्याचं रेसिप्रोकल झालं 2 आणि मग त्या 2चा अच्छा स्क्वेअर नाही आहे का? अडचण नाही. राईट इट ओनली 2. मला वाटलं स्क्वेअरच आहे. अरे इज दॅट ओके?
मग फायनल आन्सर किती आला बेटा 1 - 1 अपॉन 2 आणि 2 4. चलो छाप लो. हे लिहून झालंय का? अरे घेऊ का पुढचा क्वेश्चन? पहा बरं आता इसमें क्या किया जाए. बोलना पटकन. बाय द वे यल हॉस्पिटल नाही करू. इकडे बघ मागाशी बोललो तुम्ही. इकडे बाहेर सगळ्यांनी यल हॉस्पिटल अप्लाय करू आपण. काय यल हॉस्पिटल रूल काय बेटा? डिफरन्शिएट न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ. कधी? फॉर 0/0 कोणासाठी बेटा? यल हॉस्पिटल रूल 0/0 किंवा यल हॉस्पिटल रूल. आणि त्यासाठी काय करा आपलं इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. काय करा त्यासाठी? डिफरन्शिएट न्यूमरेटर ॲज वेल एज डिनॉमिनेटर. मग आता पहा बरं ह्या सम मध्ये लिमिट एक्सटेंड्स टू π/6. टू चा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा? मायनस साइन. तसंच व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस कोसेक एक्स? मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. सी वाल्यांना मायनस साइन. मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. मग मायनस कोसेक एक्स डिवायडेड बाय कॉट स्क्वेअर एक्स. पण तुम्हाला मी शिकवलेलं नाही का कंपोजिट. कंपोजिटनी काय फरक नाही पडत. बघ 2 times cot x into derivative of cot x is minus cosec square x आणि मायनस 3चा 0 है ना. ते 12वीला आपल्याला. दिस इज इक्वल टू. बरं आता काय करायचं? डेरिव्हेटिव्ह काढून झाले. आता व्हॅल्यू टाकून पाहिजे π/6. आता 30 डिग्री टाकून द्या बरं. वरती निगेटिव्ह काय होईल बेटा? पॉझिटिव्ह. मग आता 30 कोसेक 30 साइन 31/2 आहे. म्हणजे तरी किती आला बेटा? 2. कॉट π/6 कॉट 30. आता tan 30 किती आहे बेटा? 1/√3. मग इथं घेतली ना बेटा आपण रूट अपॉन 2 टाइम्स. हां म्हणजे इथं आन्सर येऊन जाईल आपल्याला. हां बोला. 30 कॉट 30. आता tan 30 1/√3 उलटा किती आला बेटा? √3. बरं का? मायनस आहे म्हणजे याला मायनस ते गुणाकार आहे. अरे टर्म मायनस आहे ना सगळी. -2√3 आला. कोसेक स्क्वेअर एक्स. आता पहा कोसेक 30 हा किती आला? 2. म्हणजे 2चा स्क्वेअर किती आला बेटा? 4. डिस्काउंट. आता खाली पहा 2 1 2 आणि 2 2 4. निगेटिव्ह साईल -1/4. आपलं पण आन्सर काय आलं? -1/4. बोलो बाबा कारकले की जय. कोणतं शॉर्टकट आहे? तो आहे. पण तो कधी वापरायचा? CET मध्ये. इथं डायरेक्ट 0. अरे कळतंय का? ठीक आहे. पण कोणासाठी 0/0 किंवा इन्फिनिटी ते शॉर्टकट आहे. त्याने वेळ वाचतो. ठीक आहे. चला पुढे ह्या क्वेश्चन मध्ये सांगा बरं क्या किया जाए. हे बघूनही तुला हिंट लागलेली नसल तर MRI स्कॅन करून उपयोग व्हायचा नाही अशी परिस्थिती आहे का? तर sin x - cos x तसाच ठेवून याचा पहिलाच फॉर्म काय? जल्दी बोलो. आहे का नाही? cos 2θ चे 4 फॉर्म आहेत. त्यातला पहिला. पुढची स्टेप सगळ्यांनी मोठ्याने बॉम्बला. अरे बॉम्बला रे बॉम्बला. cos x - sin x बोल पटकन. पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर बोलना. cos x प्लस आणि दुसरा ब्रॅकेट
कॉस एक्स मायनस, बरं मग काय झालं, ही निगेटिव्ह वाली टर्म आपोआप कॅन्सल आउट झालं, इनडिटर्मिनेट फॉर्म कॅन्सल आउट झाला, इज इक्वल टू 1 अपॉन व्हॅल्यू टाकून द्या आता, विच इज कॉस पाय बाय 4 प्लस साइन पाय बाय 4 विच विल बी इक्वल टू 1 अपॉन कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू आणि ही 1 बाय, आता 1 बाय रूट 2 प्लस 1 बाय रूट 2, 2 बाय रूट 2, खालचं रूट 2 वरती जाईल, रूट 2 अपॉन 2, तरी काही हे कळायच नाही, रूट 2 अपॉन 2 सरने असं कसं काय लिहिलं, रूट एक्स अपॉन एक्स इज 1 अपॉन रूट एक्स, रॅशनलायझेशन तुला ऑलरेडी शिकवलेलं आहे. रायटिंग ओव्हर, अरे लिहून झालंय का? पहा आता ह्या संबंधी काय करावं बरं, जर 0 टाकला तर कॉस 0 काय बेटा 1, कॉस 0 काय 1, 1 माइनस 1 काय आला 0, परत कॉस 0 1 1 0, 0 बाय, तो क्या किया जाए, हॉस्पिटल नका म्हणू त्याला, यल हॉस्पिटल म्हणा, यल हॉस्पिटल तर लई सोपा इथं, अरे का लगा, पण आपल्याला काय करायचंय नॉर्मल मेथडने करायचं. यल हॉस्पिटल तुम्ही यल हॉस्पिटल 0 बाय 0 किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटीसाठी, आणि कधीपर्यंत रिड्यूस होत नाही तोपर्यंत, म्हणजे तुम्ही पहिल्या स्टेपला लावला तर दुसऱ्या लावायचा असं नाही, कधीपर्यंत रिड्यूस होईपर्यंत, म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म गायब होईपर्यंत चालू द्यायचा कार्यक्रम. ठीक है, चलो अब क्या करें, बोला पटकन. आता इथे 3 कॉस आहेत, त्यात मला एखादा महाभाग म्हणन सर आपण एक काम करेंगे कॉस सी मायनस कॉस डी, चालेल, नाही चालण्याची गोष्ट नाही, पण किती राडा वाढन, अरे बरोबर आहे का नाही, परत मायनस साइन कॉमन घ्या, 1 मायनस कॉस लावा, विल बी डिफिकल्ट, हाफ अँगल मध्ये जाणं विल बी डिफिकल्ट, तर आपण एक काम करेंगे, आता इथं कॉस ए एक्स मायनस कॉस बी एक्स आहे, तर आपण ही जी टर्म आहे याला +1 आणि -1 करू, काय करू +1 आणि -1 अरेंज करेंगे, ठीक आहे ना. बरं अरेंज केलं काय करू आपण, आपल्याला ॲक्च्युली 1 मायनस कॉसचा यूज करायचा आहे, कोणाचा यूज करायचा बेटा 1 मायनस कॉसचा, तर मी काय करू आता सगळ्यांनी जरा पहा, पहिली स्टेप कॉस ए एक्स आहे मायनस कॉस बी एक्स आहे, सो बेटा मी याला काय केलं +1 -1, चालेल का नाही, कळलं ते कळत नाही, काहीच म्हणलं मोठे कसं मास्तर म्हणन तसं, कॉस सी एक्स -1, पाय मी सिम्पली काय केलं एक ॲड केला आणि एक सबट्रॅक्ट केला. आता मी काय नियोजन लावतो, याच्यातला जो -1 आहे त्याला अलीकडे घेतो, ए बेटा हा जो -1 आहे ना त्याला याच्या सोबत घेतो, इकडे बघ, दिस इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू 0, म्हणजे कॉस ए एक्स -1, जरा तुम्हाला कळलं अशा पद्धतीने चालू दे एक स्टेप, हे ॲक्च्युअली मी स्टेप वाढवतोय पण आपल्याला नंतर शॉर्टकट मारायचं बरोबर, इकडे बघ मी काय केलं तो -1 याच्या जोडीला घेतला बरं का, आता हा निगेटिव्ह आहे पुढे एक +1 आहे ना ते रिअरेंज करतो आणि त्याला येतो 1 मायनस कॉस बी एक्स, हे नक्की कळलंय का तुम्हाला, नसल कळलं तर माझ्याकडे काही पर्याय नाही, आता करावं तर काय करावं, लई स्टेप वाढवलेत मी, लिहिता इथं मिस्टेक केली मी, कॉस सी एक्स -1, हां ए समजलं सगळ्यांना, ठीक आहे. बरं मग थोडक्यात काय केलं माहिती ते +1 -1 दोघांच्या मध्ये आणून ठेवले मी, इज दॅट ओके. बरं आता काय करतो बेटा मी, ही जी टर्म आहे यातनं मायनस साइन कॉमन घेतो, ही टर्म यातनं काय साइन कॉमन घेतो बेटा मायनस, मग पहा आता दिस विल बी इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0, मायनस साइन कॉमन घेतलं तर आतमध्ये आय कॅन राईट
1 मायनस कॉस ए एक्स. काय लिहू शकतो बेटा मी 1 मायनस कॉस एक्स. पुढं प्लसचं साईन आहे आणि या दोघांना टुगेदरली असं लिहू का मी 1 मायनस कॉस बी एक्स डिवायडेड बाय खाली पण मायनसचं साईन जर कॉमन घेतलं बेटा तर आतमध्ये लिहितो 1 मायनस कॉस सी एक्स. झेपलंय सगळ्यांना. बघ याने तुला लक्षात आलं का की आपण फॉर्म्युलापर्यंत आणलंय असं समला. आपल्याकडे फॉर्म्युला काय बेटा 1 मायनस कॉस थिटा फॉर्म्युला आहे की नाही आपल्याकडं. बरं ही मायनसचं साईन. आता मला सांगा 2 साइन स्क्वेअर. चला लिहू आपण फॉर्म्युला लिहून टाकू नो इश्यू. चला बघ दिस इज इक्वल टू हे मायनस साईन बरं का 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मग पहा निगेटिव्ह साईन बरं का. लिमिट राहील लिमिट एक्स टेन्स टू 0. हे निगेटिव्ह साईन हा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजेच कोण रे बच्चा एक्स अपॉन 2. पुढची टर्म पहा प्लस 2 बोला साइन स्क्वेअर बी एक्स म्हणजेच बी एक्स अपॉन 2. खाली परत मायनसचं साइन 2 साइन स्क्वेअर बोलो बेटा यस सी एक्स अपॉन 2. ठीक आहे सर. चलो नेक्स्ट. तुम्हाला माहिती आहे की लिमिट साइन एक्स अपॉन एक्स 1 असतं बरोबर आहे की नाही. मग स्क्वेअर असलं तर आपण अरेंजमेंट करतो. आता आपण इथे काय करू पहा हे लिमिट 1 2 3 तिघांनाही सेपरेट लावून देऊ कारण मी लिमिटमध्ये तुम्हाला शिकवलं होतं ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वी कॅन पुट सेपरेट लिमिट्स. बरं दुसरी गोष्ट न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना आपण एक्स स्क्वेअरने डिवाइड करू. कशाने डिवाइड करू एक्स स्क्वेअर डिवाइड करू आणि मग शिकेल तशी अरेंजमेंट करू. आलं लक्षात. सो एकाच ठोक्यात 3 स्टेप करायचे आपल्याला. दिस इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. हे बघ हे मायनस साईन ॲज इट इज म्हणजे -2लाच बाहेर घेतो मी. कमावून कशाला बाहेर घेतो बेटा -2 किंवा एक काम करू इथून तिची पहिली टर्म आहे हे बघ यातनं -2 घेतला बाहेर आणि आतमध्ये काय लिहू बेटा आपण लिमिट किंवा एक काम करू लिमिट एक्स टेन्स टू 0. थोडं स्टेप बाय स्टेप जाऊ. हे बघ -2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2. हे बघ ह्या टर्मला आपण एक्स स्क्वेअर डिवाइड केला. ॲक्च्युली न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये 2 टर्म्स आहेत तर दोघांनाही आपण एक्स स्क्वेअर डिवाइड करू. आपण लगेच स्प्लिट करू. झालं प्लस. आता पहा त्याला पण लिमिट सेपरेट लिहिलं मी एक्स टेन्स टू 0 आणि 2 साइन स्क्वेअर आणि याला पण कशाने भागलं बेटा आपण एक्स स्क्वेअर आणि जो डिनॉमिनेटर आहे त्यालाही आपण लिहिलं लिमिट एक्स टेन्स टू 0 -2 साइन स्क्वेअर सी एक्स अपॉन 2 आणि कशाने डिवाइड केलं बेटा आपण एक्स स्क्वेअर. म्हणजे आपण सगळ्यांना 3 लिमिट लावून टाकले आणि प्रत्येकाला डिवाइड बाय काय केलं बेटा एक्स स्क्वेअर. आता पुढची स्टेप तुमच्या लक्षात आली असेल की ही जी पहिली टर्म आहे तो -2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर आतमध्ये लिमिट एक्स टेन्स टू 0 आणि बेटा याच्यामध्ये साईनचा स्क्वेअर आहे खाली एक्सचा स्क्वेअर आहे. सो बेटा आपण मगाशी पण अरेंज केलं त्याला कसं रे हे बघ साइन एक्स बाय 2 करायचा खाली काय घ्यायचा ओनली एक्स घ्यायचा ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर. थोडी जागा मी या साईड सोडली की आय हॅव टू अरेंज द टर्म आहे की नाही. मग पहा पुढे प्लस लिमिट एक्स टेन्स टू 0 तर ते 2 आला बाहेर आणि लिमिटच्या आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये लिमिट एक्स टेन्स टू 0 करायचं साइन बी एक्स अपॉन 2 घ्यायचं याला डिवायडेड बाय काय कोण करायचं बेटा एक्स आणि द ब्रॅकेट होल स्क्वेअर. गेटिंग. थोडी जागा सोडा कशासाठी अरेंजमेंटसाठी. खाली इकडून मग -2 चिटकलेला आहे बघ तो बाहेर घे ब्रॅकेटमध्ये परत लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन सी एक्स अपॉन 2 डिवायडेड बाय एक्स आणि हे बघ द होल. डन. अरेंजमेंट करा. काय करणार बेटा आपण साइन एक्स अपॉन 2 आहे ना बेटा तर मला परत एक्स अपॉन 2 पाहिजे पण इथं नुसता एक्स आहे मग त्याला जोडीदार कोण घ्यायचा a/2. बहुत बढिया a/2. आता सगळ्यांचे लक्षात आलं असेल. ए बेटा इकडे बघा आता डिवाइड बाय a/2 करतोय मी
तर सिंपली, अरे क्या सारे बच्चे बात समझ रहे, अरे a/2 डिनॉमिनेटर घेतला नाही मी, डायरेक्ट मल्टिप्लाय बाय वर न्यूमरेटर घेतो ना. नाव मोर इझी. इकडे बघ bx/2 आहे, याला जोडीदार काय घ्यायचा b/2, तर तिकडे वरती पण कशाने मल्टिप्लाय करायचं b/2. सेम याला जोडीदार घेतलाय c/2, इकडे करून टाका c/2. आता किती सोपं झालं सर, तुमच्यासाठी सोपं झालंय ते, तुम्हाला काही कळणार ना वळणार. आमच्यासाठी किती सोपं आहे पहा, आमचे तोंडण घ्या तोंड जोडून आरशात पाहून. हा -2. आता इकडे पाय, हे लिमिट तर 1 होणार आहे का नाही, म्हणजे 1चा स्क्वेअर. अरे याचा आन्सर 1 आहे ना, मग इकडे -2 इंटू 1चा स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय a/2 चा स्क्वेअर किती आला बच्चा, a²/4 प्लस 2 इंटू परत एकदा 1चा स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय, बहुत बढ़िया, b²/4. चला डिवाइडेड बाय, डिनॉमिनेटरला सेम स्टोरी आहे बघ, -2 मल्टिप्लाय बाय 1चा स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय c²/4. मग आता प्रत्येक ठिकाणी काय झालं, बे 1 बे, बे 2 4, परत बे 2 4 आणि परत बे 2 4. 1चा स्क्वेअर तर 1च येणार आहे. मग आता a²/2 प्लस b²/2 डिवायडेड बाय c², परंतु इकडे मायनसचं साईन आहे, म्हणजे मी फायनली काय लिहितो बेटा, ही टर्म b², ही मायनस a चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय c चा स्क्वेअर. प्रत्येकाचा डिवाइड बाय 2 झाला, कॅन्सल आउट. अरे झेपा के नाही झेपा, नाही झेपा. मग जशा असतात वाळूच्या खेपा, परत परत वाळूच्या खेपा, तसं आहे डंपर परत परत पलटी होतो की नाही खड्डा पूजेपर्यंत, तसं परत परत सोडवा हे समाज. त्याला काय पर्याय घेतलं ना, शो -a² आहे ना, आपण पलीकडचा b² आला केला, b² - a², खाली डिनॉमिनेटर मायनस आहे का, हे मायनस राहिलं, एक्स्ट्रीमली सॉरी. बाई छोटं पिल्लू बाकी होतं इकडं. मग आपण एक काम करू, हे बघ, हा -a चा स्क्वेअर आहे, हा प्लस b चा स्क्वेअर आहे बरं का, आणि खाली परत निगेटिव्ह आहे. तर मग आपण ते मायनस साईन वर शिफ्ट जर केलं तर काय होईल बेटा, a² पॉझिटिव्ह होईल, b² निगेटिव्ह होईल, म्हणजे a² - b² आणि डिवायडेड बाय मायनस साइन इज व्हेरी डेंजरस. इम्पॉर्टंट वाल्यांनी त्याला बोकंडी घेऊ नका, ते तुला गंडवील. झालंय का, घेऊ पुढचा क्वेश्चन, अरे घेऊ का, पहा बरं आता आप क्या करें, पटकन सांगा, पाहिल्या पाहिल्या लक्षात आलं पाहिजे. अरे ते दोन्ही रूट मध्ये आहेत ना, तो क्या करेंगे, रॅशनलाइज करेंगे. त्यात एखादं म्हणून सर 1 - cos x ला लिहा 2 sin² x/2, मग तो रूटच्या बाहेर येईन √2, त्याने बी परतले राडा वाढन. अलग लक्षात, रॅशनलाइजेशन इज इझी. काय करायचं बेटा, रूट मध्ये 1 - cos x, हे बघ मायनसचं काय केलं बच्चा आपण, प्लस, आणि ह्याच टर्मनी याला परत काय केलं बेटा, डिवाइड, विल बी इक्वल टू लिमिट x टेंड्स टू पाय, a - b, a + b, a चा स्क्वेअर म्हणजे काय झालं बच्चा, हे 1 - cos x, मायनस b चा स्क्वेअर म्हणजे √2 होता, त्या स्क्वेअर आला ओनली 2, डिवायडेड बाय खाली sin² x, आय वुड लाईक टू कीप ॲज इट इज. सो बेटा sin² x, पलीकडं √1 - cos x and प्लस, अरे सॉरी स्क्वेअर नाही आहे, ॲज इट इज. अरे इज ओके, बर, लिमिट x टेंड्स टू पाय, 1 - cos x, पुढं -2 आहे बाळा, याकातून 2 गेले, -1. अरे येस ऑर नो, सो -1 - cos x अपॉन खाली sin² x, आय वुड लाईक टू कीप ॲज इट इज. आता ही जी टर्म आहे बालमित्रांनो, x जागेवर पाय टाकला, अरे ही टर्म कायम सेफ असते, अलग लक्षात. मी तरी तुझ्यासाठी काय करतो, एक स्टेप वाढवतो, इकडे बघ, सध्या एक स्टेप वाढवतो. ए बेटा फायनल एक्झाम मध्ये डायरेक्ट लिमिट टाकून द्यायचं ह्या ब्रॅकेटला, बिकॉज लिमिटमध्ये
ही अख्खी पहिली टर्म, हे बघ साइन स्क्वेअर दुसरी टर्म, हा ब्रॅकेट तिसरी टर्म, 3 वेगवेगळ्या टर्म्स आहेत. तर लिमिट आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सगळ्यांना सेपरेट सेपरेट घेऊ शकतो. जसं की मी तुला लिहितो लिमिट x टेन्स टू पाय 1 अपॉन ए. मला सांगा रे सगळ्यांना कळलंय का हे? अरे ही जी टर्म ही सेफ आहे ना, टाकून बघ ना. कॉस पाय सर आम्हाला ते तर माहित नाही कॉस पाय काय सार्थक काय रे, काय एवढा जीव ताणला असतं सर तुम्ही पाठ केला असतं तर. कृष्णा काय रे कॉस पाय? ज्ञानेश्वरी -1. कॉस पाय किती बेटा? -1. इकडे बघ -1 मायनस मायनस होईन प्लस, मग एक एक होईन 2. बरं चला इकडे पहा, साईनचा स्क्वेअर आहे. सो बाळा ह्या दोघांमधून मायनस साईन कॉमन येईल का नाही रे? अरे वरची टर्म, अरे ही जी टर्म आहे, जाऊ दे एक स्टेप वाढवतो, नको राडा नको. हे बघ दिस इज इक्वल टू लिमिट, हे बघ दोघातून आलं मायनस साईन कॉमन, आतमध्ये काय लिहू बच्चा आपण 1 प्लस कॉस एक्स, ओके, डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स, हा मल्टिप्लाय बाय 1 अपॉन, हा हे बघ बेटा रूट मध्ये आता व्हॅल्यू टाकून द्या 1 मायनस कॉस पायची व्हॅल्यू -1 डायरेक्ट टाकली, कळतंय का सगळ्यांना? प्लस ह्या रूटला प्लस, इकडे कोणी बच्चा आहे √2. चला पुढची स्टेप, 1 प्लस कॉस थीटा काय असतं बेटा? 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. काय होईल बेटा ते? 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, लिमिट एक्स टेन्स टू पाय मायनस ॲक्च्युली कॉस पायची व्हॅल्यू -1 आणि 0 नाही, आपल्याला रिड्यूस करावं लागेल. हा मग आता खाली साइन स्क्वेअर एक्स बाय 2. बर आता मल्टिप्लाय बाय 1 अपॉन, हे होईल √2 प्लस √2. किती आलं बेटा हे? 2√2. आता जरा नीट लक्ष द्या बरं, वरती काय बेटा? कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, खाली कोण आहे? साइन स्क्वेअर एक्स बाय 2, तो होईल कॉट स्क्वेअर एक्स बाय 2. हां हां अच्छा अच्छा, साइन स्क्वेअर एक्स आहे हा, यस यस यस, ओके. अजून पण पायची व्हॅल्यू टाकली तर अडचण येते. यल ऑपरेटर वापरून आपण करू शकतो, परंतु नॉर्मल मेथडने जर मला करायचं आहे तर तुम्ही म्हणाल सर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर करा, बात खतम. बट लिमिट एक्स टेन्स टू 0 पाहिजे, लिमिट एक्स टेन्स टू 0 पाहिजे. ओके, म्हणजेच आपल्याला इथे डायरेक्टली वापरता येणार नाही. गेटिंग? इथपर्यंत लिहून तर घ्या. लिमिट एक्स टेन्स टू, बुक टेक्स्ट बुक आहे का रे कोणाकडे? बुक आपलं क्वेश्चन क्लिअर आहे का? क्वेश्चन बरोबर आहे का? हां हां काय काय? 1 बाय इन्फिनिटी, 1 बाय इन्फिनिटी नाही नाही, इथे पहा ना कॉस पायची व्हॅल्यू -1. आता ॲक्च्युली विषय असा आहे, ह्या क्वेश्चनसाठी इन्फिनिटी चालतं ना, आणि 1 बाय इन्फिनिटी म्हणजे 0 ते बी चालतं. 0 चलेगा, इन्फिनिटी चलेगा, अलग लक्षात. फक्त इन्फिनिटी बाय इन्फिनिटी 0 0 नको. मग आता कॉस पायची व्हॅल्यू टाकून द्या, दिस इज इक्वल टू -2 कॉस स्क्वेअर पाय बाय 2 आणि अपॉन, अरे पण ते 0 बाय 0 येत आहे ना, साइन पायची व्हॅल्यू 0 आहे आणि कॉस 90 पण 0 आहे,
ते आलं 0/0. याला दुसरा पर्याय सबस्टिट्यूशनने तर नाही होणार, मग आपण याला हॉपिटल तर वापरून करू शकतो आपण. कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर नाही, ते 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 तर होणार नाही, अँगल्स आर डिफरंट. चला याला याला हॉपिटल लावू आपण. दिस इज इक्वल टू -2 कॉसचा स्क्वेअर आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल 2 cos x/2 मल्टिप्लाय बाय कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x/2 आणि x/2चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/2 अपॉन साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 2 sin x आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल बेटा cos x आणि 1/2√2. चला पुढे. आता हा 2 आणि इकडे 1/2. चला याच्यासोबत झाला कॅन्सल आउट. वरती 2 आहे तो याच्यासोबत झाला कॅन्सल आउट. बर cos 90 0 0 म्हणजे परत एकदा येईल हॉपिटल लावू. ओके विल बी लिमिट एक्सटेंज टू पाय cos x/2. आता पहा कॉसचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन नाही, हे परत परत तेच होत राहील, साइनचा कॉस कॉसचा मायनस साइन. याचा अर्थ इथं यल हॉपिटल आपण लावत बसणार तर मल्टिप्लाय कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस हे होतच राहील. सो दिस इज नॉट डिफाईन. हे लिमिट डिफाईन होणार नाही, बिकॉज अगेन अँड अगेन व्हॉट विल हॅपन बेटा, विल गेट इन्व्हिटी बाय इन्व्हिटी फॉर्म. चला लिहून झालं सगळ्यांचं, पटपट लिहा पटपट लिहा. दिस लिमिट विल नॉट बी डिफाईन. पटपट लिहा पटपट लिहा. रायटिंग ओव्हर. अरे घेऊ पुढचा क्वेश्चन. चला इधे पा tan स्क्वायर एक्स माइनस कॉट स्क्वायर एक्स अपॉन सेक माइनस कोस एक्स. तो अब क्या किया जाए बेटा, लिमिट एक्सटेंज टू π/4. आता पहा tan स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरा तरी जमेल, पण त्याने सोल्युशन भेटणार आहे. तो लॉजिक क्या किया जाए, खाली कोण आहे बेटा सेक मायनस कोसेक. तर आपल्याला टॅन पण माहिती आहे आणि कॉट पण माहिती आहे सेक आणि कोसेक टर्म्स मध्ये. मग फंडामेंटल नंबर सेकंड tan स्क्वेअर विल बी, जल्दी बोलो, सेक स्क्वेअर मायनस 1. आता नीट आहे का रे, कॉट स्क्वेअर इज कोसेक स्क्वेअर मायनस 1 पण लागला है माइनस साइन, तो अपन क्या करेंगे बेटा माइनस कोसेक स्क्वेअर प्लस 1. अरे झेपलंय का, अरे कॉट स्क्वेअर एक्स आपल्याला माहिती आहे कोसेक स्क्वेअर मायनस 1, पण त्या कोसेकला आपण काय केला निगेटिव्ह आणि मायनस 1ला काय केला पॉझिटिव्ह, कारण की हा काय होता निगेटिव्ह. डिवायडेड बाय सेक एक्स मायनस कोसेक एक्स. लिमिट एक्सटेंज टू π/4. हा सेक स्क्वेअर मायनस 1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स प्लस 1. सो बच्चा हा मायनस 1 आणि हा प्लस 1 झाले कॅन्सल आउट. आता सेक स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर, आता ए प्लस बी आणि ए मायनस बी लावा. सो व्हॉट विल हॅपन बेटा, सेक एक्स प्लस कोसेक एक्स. दुसरा ब्रॅकेट काय होईल सेक एक्स मायनस कोसेक एक्स. एकदा प्लस आणि एकदा मायनस अपॉन खाली कोण आहे बेटा ऑलरेडी सेक एक्स मायनस कोसेक एक्स. सो त्या दोन टर्म झाल्या कॅन्सल आउट. तुला माहिती आहे आपोआप कोण कॅन्सल आउट होतं बेटा, जो आपल्या समला काय बनवत होता इनडिटर्मिनेट बनवत होता. आता मला पटकन सांगा रे, सेक π/4 कोसेक π/4 कशामुळे रूट 2 आले बेटा, हे ते कोणाचे रेसिप्रोकल आहेत, सेक रेसिप्रोकल आहे कॉसचा, कोसेक रेसिप्रोकल आहे साइनचा. तर साइन आणि कॉस दोघांची व्हॅल्यू π/4 ला 1/√2 आहे. सो उलटे केल्यावर झाले दोघंही √2. √2 प्लस √2 इज 2√2. चला लास्ट क्वेश्चन. लिहून झालंय का,
चला ह्या क्वेश्चनमध्ये क्या किया जाए, 2 sin square x प्लस sin x माइनस 1, 2 sin square x माइनस 3 sin x प्लस 1, हे क्वाड्रेटिक इक्वेशन है, फक्त x ऐवजी कौन है sin x, फक्त x ऐवजी कौन है बेटा sin x। तो अपन क्या करेंगे 2 sin square x प्लस sin x माइनस 1, सो बच्चा 2 इंटू माइनस 1 गुणाकार किती होईल जल्दी बोलो माइनस, मग माइनस 2 चे मला दोन फॅक्टर सांगा की ज्यांची ॲडजस्टमेंट 1 येते, ऑब्वियस आहे बाळा बे एक बे। बर खाली पहा परत एकदा 2 इंटू 1 गुणाकार किती आला पाहिजे रे 2, आणि ॲडजस्टमेंट किती आली पाहिजे -3, तर परत एकदा बे एक, फक्त दोन्ही कसे पाहिजेत निगेटिव्ह, आणि मी तुम्हाला फॅक्टरायझेशन शिकवलेलं आहे। सो लिमिट एल इज इक्वल टू लिमिट z टेन्स टू 4। आता पहा साइन एक्सला कोणची टाकला बेटा 2, तुम्हाला शिकवलंय मी ऑलरेडी, अरे शिकवलं का नाही, दोन ब्रॅकेट टाकायचे, एक्स ऐवजी फक्त साइन आलेला आहे, सो त्याला 2 आहे म्हणजे काय करायचं 2 sin x, आणि इकडं बोल पटकन 2 sin x प्लस 2 आणि प्लस 1। सेकंड केसमध्ये परत साइनला कोणची टाकलाय 2, काय काय नहीं नहीं जो न्यूमरेटर है, अच्छा 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 यस, ओके चला 2 sin x, इथं परत 2 sin x -2 पलीकडं -1। बर पुढची स्टेप पण शिकवली तुला मी, परीक्षेत ॲक्च्युली हे एक्सपेक्टेड नाही आहे, हे सीईटी साठी आहे, अरे कळतंय का, म्हणून मी जरा स्टेप बाय स्टेपच करतो। इकडे बघ हा क्वेश्चन तुला हे आपण करू शकतो फास्ट ट्रॅकमध्ये सीईटीमध्ये, परंतु तुम्ही जरा स्टेप बाय स्टेप करा, आपण 1 by 1 लिहू। पहिला जो 2 sin square x प्लस sin x माइनस 1 है बघ 2 लिहा पटपट लिहा 2 sin square x प्लस sin x माइनस 1 काय होईल बेटा हा 2 sin square x प्लस 2 आहे म्हणजे मधली टर्म काय आली बाळा जल्दी बोलो 2 sin x माइनस sin x केला माइनस 1 पटकन बोला काल सगळ्यांना, अरे मधली टर्म कोण होता sin x, त्याला 2 ने गुणा 2 sin x माइनस sin x असं अरेंज केलं आपण। मग आता पहिल्या दोन टर्म्स मध्ये कोण कॉमन आलं बेटा 2 sin x, कोण कॉमन आलं रे, मग आतमध्ये काय राहील बेटा sin x प्लस 1, कम ऑन कोण कॉमन आलं sin x प्लस, हां इथं का किती आहे π/6 आहे का, हा ते एक्स बरोबर आहे, बरोबर सरांकडून ते काय झालं झेड आला, बरोबर आहे, ठीक आहे ठीक आहे, हे बाकी चेक करा आहे ना, ए पटकन पा हे झालं का, ह्या दोघांमध्ये कोण कॉमन आहे रे बाळा -1, मग आतमध्ये काय राहील परत एकदा sin x प्लस 1 माइनस च्या अलीकडे पलीकडे कोण कॉमन आलंय पटकन सांग कोणती टर्म कॉमन आली sin x प्लस 1। चला दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय रे बेटा, हा यस 2 sin x माइनस 1। इन द सिमिलर फॅशन जो वरचा 2 sin square x आहे माइनस 3 sin x, हा बोला पहिली टर्म 2 sin square x तुला परिचित असं लिहायचं बरं का, मी परत सांगतोय, दुसरी टर्म -2 ने गुणा कोणाला, अच्छा -3 ला कसं लिहिलं आपण -2 sin x बोला माइनस sin x असं स्प्लिट केलं आणि पुढं +1, ह्या दोघांमध्ये कोण कॉमन आहे बेटा 2 sin x, पटकन सांगा कोण कॉमन आहे 2 sin x, आत काय राहील बेटा, अरे 2 आला ना बाहेर, मग sin x माइनस 1, ह्या दोघांमध्ये कोण कॉमन घ्यायचा -1 कॉमन घेतल्यावर निगेटिव्ह साइन होईल बेटा पॉझिटिव्ह आणि +1 होईल निगेटिव्ह। आता सांगा परत कोण कॉमन आला दोन मध्ये sin of x माइनस 1 आणि आत कोण राहील बेटा आता 2 sin x माइनस 1,
आणि मग आता आपलं जे लिमिट आहे ते लिमिट x टेन्स टू पाय बाय 6. बर पुढे न्यूमरेटर काय आला बेटा आपला साइन x प्लस 1 हा पहिला फॅक्टर 2 sin x मायनस 1 डिवायडेड बाय sin x मायनस 1 आणि याचा दुसरा फॅक्टर 2 sin x मायनस 1. बघ आपोआप काय झालं बेटा वरच्याने खालच्याला खाल्लं बरोबर कोण इलिमिनेट होते तिथून जो आपल्या समला इनडिटर्मिनेट बनवत होता. मग आता x ला पाय बाय 6 टाका. सो युअर आन्सर विल बी साइन पाय बाय 6 प्लस 1 डिवायडेड बाय साइन पाय बाय 6 मायनस 1. साइन 30 किती बेटा 1/2 प्लस 1 1/2 मायनस 1. मग न्यूमरेटर किती आला 3/2 आणि हा किती आला -1/2. खालचा 2 कॅन्सल. फायनल आन्सर इज -3. ओके मंडळ आपले